बाबासाहेब त्याच्यानुसार पदाधिकारी तर कार्यकर्ते दारूचे आज 11 तालुक्यामध्ये बैठका चालू आहे. आता 8वा तालुका म्हणजे अजून 3 तालुका बाकी आहेत. पण पक्षप्रमुखांचे आदेश दिले बाबा तालुका बैठक घ्या, कार्यकर्ते व्यथा ऐकून घ्या, कार्यकर्त्याचं मत काय ऐकून घ्या आणि त्याला लेखी स्वरूपात काय असेल तुम्ही लेखी मांडा. त्या हिशोबाने आपण पुढचा काय विचार आपण करू शकतो. पण या सगळं करत असताना आता तुमची माहिती सांगतो, आज तुम्ही मध्ये कोणते इच्छुक असणारच नगरपालिकेला जिल्हा परिषद गट यायला करतात. पण आता BL आणि BLO या माध्यमातून मतदार नोंदणी चालू झालेले आहे. SIच्या माध्यमातून 2002 त्याच्यामध्ये मतदार नाव ऐका नाही, त्याच्या चाचणी चालू झाले आहे. तर एकदा हे येऊन गेल्यानंतर 29 जुलैपर्यंत शेवटचा तारीख आहे. एकदा येऊन गेल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये मतदार नाव नोंदणी करणं म्हणजे मोठी अडचण येणार आहे. त्यासाठी पहिले आपले जे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार निवडणूक लढवत असेल तर मतदार नोंदणीत नसेल निवडणूक काय लढणार, कसं काय लढणार. त्यासाठी मतदार नोंदणी पहिला अतिउत्तम करा. मतदार नोंदणी आपल्या घरात, आपल्या नातेवाईकात, आपल्या गावात, वाड्यात, बैठकात मतदार नोंदणी करा, जेणेकरून उद्या भविष्यामध्ये तुम्हाला निवडणूक उभं राहायचं असेल त्याचा फायदा आपल्याला मिळेल. त्या दृष्टिकोनातून जे पदाधिकारी प्रभारी असो किंवा काय असो, एक शिवसेने सर्वात मोठा पद आहे. आज शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे वैयक्तिक येतंय का नाही येतंय तर पुढचा भाग पुढे, पण त्याच्यासाठी पक्षाने काम थांबू नका. जिल्हा प्रमुख येत नाही म्हणून पक्षाचे काम थांबू नका. त्यासाठी तुम्ही पक्षाचे काम करा. तुम्ही शिवसैनिक आहे, तुमच्या मागे 4 अक्षरी शिवसेना ही सर्वात मोठी मोठी आशीर्वाद आहे. त्यासाठी पक्ष काम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडामोडी करून आणल्या पाहिजेत. आणि BLO तर तुम्ही लवकर भरून घ्या. आणि शाखा असेल, शाखा नेमका उद्या 19 जूनला वर्धमान दिवसानिमित्त पक्षप्रमुख आपल्या सभासद नोंदणीचा फॉर्म सुरुवात केलेले आहे. ते पण सभासद नोंदणीचा फॉर्म येणार आहे. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, ते अभियान तुम्हाला साजरा करायचे आहे. जनशताब्दी साहेबांचा, बाळासाहेबांचा जनशताब्दी जयंती कार्यक्रम आहे. त्या दिवशी कुठंतरी तुमच्या तालुक्यामध्ये कार्यक्रम मोठा घ्या साहेबांच्या जनशताब्दी निमित्त, जेणेकरून एक वातावरण तयार होतील. शिवसैनिक अजून आपल्याकडे धारूरमध्ये आहे, जसं पहिलं अगोदर कसं होतं शिवसैनिक तसं धारूरमध्ये अजून शिवसैनिक जिवंत आहेत. त्या गोष्टी ताकद दाखवण्यासाठी, उद्धव हात बळकट करण्यासाठी तुमच्या सगळ्या धारूर लोकांना तालुक्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो. जे तुमचा अडचण असेल, तुमचा काय प्रॉब्लेम असेल, तुमचा काय मत असेल, तुम्ही तुमच्या लेखी स्वरूपात द्या. आम्ही साहेबांना कळवू. पण पक्षांतर्गत वाद करत आपण सगळे कुटुंब परिवार आहे. त्यांनी काम केलं का यांनी काम केलं, मतभेद न करता मतभेद बाजूला ठेवून पक्षाचं काम करा, शिवसेनेचं काम करा. आपले गुप्तता निवडून येतात, पळून जातात, उडाले ते कावळे, राहिले ते मावळे, ते अशा लोकांनी छाताडावर पाठ ठेवून येणारा निवडणूक 2029ला भोगा पडकून दाखवायच्या महाराष्ट्रामध्ये. आज तुमच्या दृष्टीवर सगळं एक ताकद निर्माण करायचं साहेबांच्या मागे. त्यासाठी सगळे एकत्र येऊन काम करा आणि लवकर जे काय काम बाकी आहे ते पूर्तता करा. अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.